MT5 वर ट्रेड करा, त्याच्यावरती ऑन टाइम तुमचे ट्रेड पंच होत आहेत का बघा, प्रॉफिटमधली पोझिशन बाहेर पडते का बघा, का ती तशीच पेंडिंग राहते मिनिट दीड मिनिट, असं तर होत नाहीये ना. पे इन, विड्रॉल, पे आउट या गोष्टी प्रॉपर चॅनलाइज होत आहेत का बघा ना. तुमचं कुठे अकाउंट तर सीज होत नाही ना. कष्ट करून ट्रेड केले, ट्रेडने पैसा वाढवला आणि शेवटी बाहेर काढायच्या वेळेला एक ईमेल आला अबाउट द फ्रॉड ऑफ युअर ब्ला 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 मॅल फंक्शनिंग आणि त्यांनी पैसे दिलेच नाहीत. असं तर होत नाही ना. कारण एवढ्या दिवसात आम्हाला असा एकही आमचा क्लायंट फॅमिली मेंबर मिळाला नाही ज्याच्याकडे फ्रॉड झाला किंवा ज्याला त्याचे पैसेचा पेआउटच मिळाला नाही. अर्थात ट्रेडमध्ये जर का तुम्ही प्रॉफिट लॉस करताय तर ती तुमची जबाबदारी आहे. कॉपी ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होतोय, कॉपी ट्रेडिंगमध्ये एखादी पोझिशन होल्ड आहे आणि ती लॉसमध्ये दिसतंय, तुमचं मार्जिन शॉर्टफॉल पडलं, त्यामुळे तो ट्रेड एक्झिक्यूट झालाच नाही किंवा एक्झिक्युटेड ट्रेड लॉसमध्येच क्लोज झाला, असं जर का काय होतंय तर ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. निक्सची रिस्पॉन्सिबिलिटी ती नाही येत आहे. तुमचं ट्रेड प्रॉपर होत आहेत का, तुम्ही स्वतः ट्रेडिंग करताय, एकदा वापरून बघा. जर तुम्हाला IB व्हायचं आहे, IB म्हणजे काय, जसं तुम्ही ब्रोकर सब ब्रोकर होताय असं निक्समध्ये IB व्हायचं आहे, तर एकदा IB व्हा आणि मग बघा की नेमकं काय होतं. बुक ट्रेडर एवढे कमवतच नाहीत की ते त्यांच्या IBजमध्ये मोकार पैसे वाटतील. काही ट्रेडर तर 100 क्लायंटना थार देतात. डायरेक्ट फॉरेनची ट्रिप 100 लोक झाली की का, अरे पैसाच तसा ओढतायत, 70% ते शेअरिंग देत आहेत, कारण पैसा तुम्हाला थोडाच द्यायचा आहे, तो तेच वाटून खाणार आहेत. जर का इन्फ्लुएन्सर असाल, तुम्हाला IB व्हायचं आहे, कारण कसं आहे इंडियन मार्केटला लिमिटेशन्स आहेत. वाढणार इंडियात काय तर फॉरेक्सच वाढणार आहे. फॉरेक्सच वाढणार आहे तर त्याचा पार्ट व्हा ना. तुम्ही स्वतः सब ब्रोकर व्हा. काय ह्या कंपन्यांना सगळा पैसा खायला देताय, थोडा पैसा तुम्ही पण कमवा. या जर आपली मराठी मंडळी जर का दहीहंडी, गणपती, दिवाळी, दांडिया याच्याबरोबर अजून काही करण्याची इच्छुक असेल तर त्यांनी खरंच IB व्हावं. तुम्हाला IB व्हायचं आहे जर निक्सच्या या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करा. मॅडमांना सांगा की मी IB व्हायला इच्छुक आहे, मी इन्फ्लुएन्सर आहे किंवा माझा अधिकचा IBचा अनुभव आहे. तर मॅडमांना सांगा स्वतः IB व्हा रे, स्वतः IB व्हा आणि मग बघा. एकदा निक्सला आतूनही समजून घ्या, बाहेरूनही समजून घ्या. ऑलरेडी तुम्ही IB असाल एखाद्या XYZ नावाच्या ब्रोकरचे, तर त्याबरोबर पॅरलल यात पण काम करा. कसं आहे, तुमची खालची क्लायंट मंडळी जेवढा वेळ या मार्केटमध्ये राहतील तेवढा वेळ तुमचा इन्कम होईल. ही मंडळी मार्केटमध्ये का राहतील, जर का ती लॉस करणार असतील तर ती लोक खड्ड्यात जातील ना. खड्ड्यात गेल्यावर तुम्हाला क्लायंट कुठून मिळणार. तुमचे क्लायंट प्रॉफिटमध्येच राहिले पाहिजेत. जर ते प्रॉफिटमध्ये असतील तर ते मार्केटमध्ये असतील, ते मार्केटमध्ये असतील तरच तुमची काहीतरी कमाई होईल. याच्यातून रिबेटवरून जे काही मिळतं ना एवढं याच्यातून तुमचा सस्टेनेबल बिझनेस होईल.